जय श्रीराम सर्वांना, मी स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। हे आहे माझ्या वाढदिवसाचा ब्लॉग। हो, थोडा लेट झाला, थोडा म्हणजे भरपूर लेट झाला हा व्हिडिओ एडिट करायला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायला, पण चालतेच आहे। एवढे सारे याच्यात एवढं ॲडजस्ट होऊन जातं। तर हरतालिका झाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आलो आमच्या शेतामध्ये। हरतालिकाचं सगळं पूजा विसर्जन करण्यासाठी शेतामध्ये जातात, तर मग शेतामध्ये आलो आणि हे आहे आमचं नवीन शेत। इथे लावलेली होती सोयाबीन आणि हळद, आणि मग इथे काय सगळं विसर्जन केलं आणि बाजूलाच हा पाट होता। हे वावर मी पहिल्यांदाच पाहायला आली। मागे घेतलं होतं तेव्हा यायचं होतं, पण तेव्हा अचानक परत येणं पडलं म्हणून जाणं नाही झालं। मग छान मोकळा होता आणि आसरा होत्या आमच्या वावरामध्ये, त्या आसऱ्यांचं दर्शन पण घ्यायचं होतं आणि हे विसर्जन केलं। तिथं आसरांचं दर्शन पूजा वगैरे केली आणि मग परत घरी आलो। खरंच खूप छान वावर होतं। हळद छान आली होती, सोयाबीन छान लागलं होतं आणि हा पाट होता जो शेतामधूनच जातो आणि एकदम खळखळतं पाणी, वाहतं पाणी होतं आणि दक्ष बघा एकदम मस्त एन्जॉय करत होता आणि त्याला खाली मोकळं सोडलं मातीमध्ये। म्हटलं फिर, तुला जितकं फिरायचं तितकं। हे बघा, परत तुम्हाला हळद आणि सोयाबीन दाखवते। इतकं छान हिरवगार झालेलं आहे। याच्या मागची सगळी मेहनत आईबाबांची होती। एवढं नाही चालवलं, याच्यानंतर त्याला उचलून घेतलं होतं कारण की खाली खूप झाडं वगैरे होते। आणि ही आहे शेतातली विहीर आणि खूप मोठी विहीर होती ही, आणि खूप निळशार पाणी होतं, स्वच्छ पाणी होतं आणि या विहिरीच्या लागूनच आश्रमाता होत्या, ज्याची पूजा मी करायला आलो होतो आज। या आहेत आश्रमाता, त्यांचं दर्शन घेतलं आणि या विहिरीला लागूनच होत्या इकडच्या साईडला, आणि यांचे दर्शन घेतले, पूजा केली आणि परत घरी निघालो। शेतामधून आलो आणि नंतर बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी सुरू केली। असं छोटंसं डेकोरेशन केलं आणि बाप्पा बसवले, त्यांची पूजा केली, स्थापना केली आणि नंतर सगळ्यांनी मिळून आरती केली। To you, happy birthday Chakule, happy birthday to you. बघितलं ना, चकुले हॅपी बर्थडे। छान असा वाढदिवस झाला। मग आम्ही निघालो वाशिमला।
जेवण काय बोल तू बोल बोल ना बोल ना. गणपती मांडून झाले आणि छान असे पूजा झाली. सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज माझा वाढदिवस होता असं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितला, म्हणजे आहे वाढदिवस आणि सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल धन्यवाद. तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहू द्या. आता आम्ही चाललो वाशिम. जेव्हापासून बाळ झालं ना तेव्हापासून फक्त वाशिम ते घर, घर ते वाशिम असं, म्हणजे नाशिक वाशिम आणि हे गाव, बस एवढंच राहिलं माझ्यासाठी. स्वाती स्वाती देख तेरी याद आ रही है दक्ष को. और अब तो बेबी भी आ गया है. अब तो बाबू आला, स्वातीचा बाबू. काही दिवसाने मी नाही हा बोलणार आहे, मला माहिती. इथे इतका शांत बसलेला आहे आणि दिवसभर तुम्ही त्याला घरात सोडा, तो एकही सेकंद पण खाली बसू शकत नाही. ते बाबू इतका छान रस्ता आहे ना हा. शेतातून जातात मस्त आमच्या गावातून. आता त्यासाठी काहीतरी बर्थडे सरप्राईज प्लॅन केलाय, म्हणजे वाढदिवस नाही, सगळं मला विचारून केलं. अर्ध्याहून जास्त गोष्टी, माझं देवदर्शन वगैरे, बालासाहेबाला जायचं, अजून देवीला जायचं आणि जागोजागी बाप्पा दिसतील त्यांचे दर्शन घ्यायचे. वा काय दिवस आला आमचा खरंच. दुसऱ्याने आपल्याला गिफ्ट दिल्यावर आपण खूप खुश होतो, पण मी आज त्याच्याहून जास्त खुश होती कारण की आज मी माझ्या स्वतःला सेल्फ गिफ्ट केलं होतं हा मोबाईल. आणि खुशी तुम्ही पाहू शकता. कसं तरी ट्रॅफिकमधून घरी पोहोचलो. नंतर बाजूला काकाची इथे जेवायला आलो आणि इथे महालक्ष्म्यांसारखं जेवण असते गणपतीचं पहिल्या दिवशी. गणपती जेव्हा बसतात तेव्हा. आणि मग तिथे जेवण केलं, प्रसाद घेतला आणि नंतर निघालो आम्ही आमच्या पार्टीसाठी. हे दोघं बहीण भाऊ मस्त एन्जॉय करत होते. हॉटेलमध्ये पोहोचलो. ऑर्डर द्यायच्या आधी वृंदा काहीतरी सिरियस मॅटर सांगत होती सगळ्यांना आणि दक्षला तर प्रतीक मामाच्या जवळून दूर जायचंच नव्हतं. इकडे सगळेजण एकत्र झालो. थोड्या खोड्या करणं सुरू होत्या केतकीच्या. पोच देणारच आहे, दीपू आहे ती. दीपू बोलते इसको. हिने चालू केलं. दक्षने मीठ खाल्लं तर हिनेही मीठ खाल्लं. दक्ष जे करेल ते आम्हाला करणंच आहे. नंतर वैष्णवीचं काहीतरी चालू होतं की नको मीठ नका खाऊ. काय पापल तुझी बुच्ची कोण घालून दिली? हो का? आज वाढदिवस कोणाचा आहे? मन एकदा हॅपी बर्थडे. थँक्यू गेतू. हॅपी बर्थडे डिअर आत्या असं म्हण. एकदा गाणं म्हण ना हॅपी बर्थडेचं. म्हण ना. थँक्यू केतकी. बरं म्हणते बरं. दक्ष तू काय खाते बाबू? तुम्ही दोघींचे टिक्के सेमच झाले.
बहिणी दिसतात दोघी. कसं वाटलं विष्णू पापा? आपला फोन खराब नाही. आयफोनला तर फेल पाडतेच. नेहा पाहिजे होत तुझा मोबाईल फुटला ना तर आम्हाला म्हणायचं नेहा नजर लावली फुल त्यांना. वाढदिवस छान सेलिब्रेट झालं आणि परत घरी गेलो आणि असाच संपला आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.